गौंडखैरी फेटरी महामार्गावर 2 ट्रकांचा भीषण अपघात, राजस्थानचा चालक ठार। गौंडखैरी फेटरी महामार्गावर 2 ट्रकांच्या भीषण धडकेत एका चालकाचा जागीच मृत्यू झाला। ओव्हरलोड टिप्पर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या ट्रेलरची त्याला जोरदार धडक बसली। ही घटना 8 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली। या अपघातात विजयकुमार नेपालसिंह यादव वय 35 वर्ष राहणार राजस्थान यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रकच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता आणि चालक त्यात अडकला होता। घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने बचाव कार्य केले। पोलिसांनी मदत पथकाला मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला असून सुमारे 3 तास ही कठीण मोहीम सुरू होती। दरम्यान महामार्ग आणि टोल प्रशासनाकडून वेळेत कोणतीही मदत न मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। या महामार्गावर ओव्हरलोड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, त्यामुळे प्रशासनाने अशा वाहनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मृतदेह उत्तरीयन तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI मन्नान नौरंगाबाद यांनी पोलीस शिपाई राणासिंह ठाकूर यांनी या प्रकरणाची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।